मित्रांनो, आज 16 जानेवारी 2024 आणि या दिवशी आरमोरी येथील बुरुड समाजात होऊन गेलेले संत श्री लहरीदास महाराज यांची आज पुण्यतिथी। मित्रांनो, वंदनीय लहरीदास महाराज ग्रामोद्धाराचे आणि समाज प्रबोधनाचे मंगलमय कार्य त्यांनी अनेक भजन, कीर्तन आणि सत्संग या माध्यमातून केलेले होते आणि अखिल मानवजातीच्या स्वातंत्र्य समतेचा निर्भय पुरस्कार त्यांनी त्यांच्या विचारातून वेळोवेळी केलेला होता। मानवतेचा उद्घोष केलेला होता। मानवतेचे पुजारी वंदनीय राष्ट्रसंत तुकडोजी महाराज आणि निष्काम कर्मयोगी वैराग्यमूर्ती गाडगे महाराज यांच्या केवळ सहवासातच नव्हे तर प्रचार मोहिमेतसुद्धा त्यांचे अर्धे अधिक आयुष्य व्यतीत झालेले होते। त्यामुळे ह्या महान तपस्व्याच्या आणि लोकशिक्षकाच्या आध्यात्मिक आणि सामाजिक संस्कारात त्यांच्या वृत्तीची जडणघडण झालेली होती। म्हणूनच का असेना, संत लहरीदास महाराज यांनी त्यांचे विचार राष्ट्रसंत तुकडोजी महाराज आणि कर्मयोगी गाडगे महाराज यांचे मानवतावरती विचार हे समाजामध्ये दूरवर पोहोचवण्याचं काम केलं। मुख्यतः विदर्भातील अतिदुर्गम भागात गडचिरोली, चंद्रपूर, भंडारा, गोंदिया या जिल्ह्यातील अतिदुर्गम भागामध्ये ते जाऊन कीर्तनाच्या माध्यमातून, सत्संगाच्या माध्यमातून, भागवताच्या माध्यमातून त्यांनी समाजाला जागृत करण्याचा प्रयत्न केलं आणि समाजामध्ये जी वेशनाधीनता, अंधश्रद्धा फोफावलेली होती आणि त्या विडक्यामध्ये अंधश्रद्धेच्या आणि वेशनाधीनतेच्या अडकलेले बहुसंख्य जे कुटुंब होते, जे व्यक्ती होते, त्यांना प्रबोधन करून त्या विडक्यातून बाहेर काढून त्यांचं जीवन एक अतिशय सुखर जीवन जगायला त्यांना मदत केली, असे हे आपल्या आरमोरीतील बुरड समाजाचे संत श्री बाबूरावजी नावकापुरे महाराज उर्फ लहरीदास महाराज। मित्रांनो, त्यांच्या सत्संगाचा आणि भजन कीर्तनाचा जो मार्ग होता तो भक्तिमय आणि आध्यात्मिक मार्ग होता की त्या मार्गातून मानवी जीवन जे आपल्याला मिळालेलं आहे ते अमूल्य जीवन जगत असताना आपले जीवन अतिशय सुख आणि समृद्धमय जगता यावं यासाठी ते समाजातील अनेक लोकांना गावोगावी जाऊन प्रबोधन करत असत आणि त्यांच्यामधील ते आध्यात्मिक ज्ञान जरी त्यांचं शिक्षण झालं नसावं तरीसुद्धा ज्याप्रमाणे गौतम बुद्धांनी स्वतः पिंपळाच्या झाडाखाली बसून विचाराने जे आपले विचार मांडलेत आणि त्याच प्रकारे लहरीदास महाराज यांनीसुद्धा कुठलंही शिक्षण नसताना मानवतावादी विचार हे अंगीकारून आणि त्या मानवतावादी विचारांचा पुरस्कार समाजामध्ये करत असताना अनेक भजने त्यांनी लिहिलीत। मग ते वेशनाधीनतावरती असोत, ते अंधश्रद्धा निर्मूलनाच्या संदर्भातील असोत, या प्रकारचे अनेक भजन त्यांनी लिहिलेत आणि चालबद्ध करून अतिशय सुंदर अशा चालीमध्ये त्यांनी अनेकदा गायलेले सुद्धा आहेत। आणि संत लहरीदास महाराज त्या काळामध्ये 1998 मध्ये नागपूर येथील आकाशवाणी केंद्रावरून सुद्धा समाजाला प्रबोधन करणारे अनेक भजनं त्या आकाशवाणी केंद्रातील लोकजागर या कार्यक्रमाच्या माध्यमातून त्यांनी अनेकदा सादर केलेलं आहे। आणि लहरीदास महाराज हे प्रापंचिक आहेत,
त्यांचं कुटुंब होतं ते इतर पोटभरू साधूप्रमाणे त्यांनी ना जटा वाढविल्या होत्या, ना कधी दाढी वाढवली होती, ना कधीही त्यांनी कंठामध्ये रुद्राक्षाची भली मोठी माळ घातलेली नव्हती. आणि ते म्हणतात ना की नहीं आध्यात्म का रंग लगा वहा भभूत लगाना नाहक है, या राष्ट्रसंतांच्या उक्तीप्रमाणे त्यांनी ना कधी भस्माचे पट्टे अंगाला फासले होते. सर्वसामान्य माणसाप्रमाणे त्यांचे साधे दर्शन सर्व समाज बांधवांना दिसत होते. जशी उक्ती तशीच कृती हा त्यांच्या आचरण मार्ग होता. वृत्तीला ना कधी अहंकाराचा स्पर्श झाला त्यांच्या, आणि ना कधी आत्मप्रतिष्ठेची बाधा पोचली. सर्वसामान्याच्या प्रपंचातील जे काही चढउतार आणि समस्या, सुख दुःख हे काही त्यांना नवीन नाही. तथापि वृत्तीचा समतोलपणा तसूभरही ढळू न देता जनतेच्या सेवेत ते आयुष्यभर राहिलेत आणि समाजातील अतिदुर्गम भागामध्ये राष्ट्रसंत तुकडोजी महाराज आणि कर्मयोगी गाडगे महाराज यांचे विचार लोकांपर्यंत पोहोचवण्याचं कार्य त्यांनी केलं. गडचिरोली जिल्ह्यातील आरमोरी ह्या तहसीलमध्ये त्यांचे वास्तव्य होते आणि रोजच्या लोकसंपर्कामुळे लोकांच्या भावभावनांचा, आचारविचारांचा आणि जीवनावश्यक विषयाचा, दृष्टिकोनाचा त्यांना चांगला अभ्यास झाला असावा. आणि त्यातूनच प्रस्तुत त्यावेळेस ते भजन आणि कीर्तनाच्या माध्यमातून वेगवेगळे दृष्टांत देऊन मानव जातीला एक मानवतावादी जीवन जगण्यासाठी प्रेरित करत असत. सभोवतालची परिस्थिती, समाजातील दुष्ट प्रवृत्तीचा हैदोस, अन्याय, अत्याचार, भ्रष्टाचार, दांभिकता, कर्मठपणा, अंधश्रद्धा ह्या सर्वांवर महाराजांनी प्रखर अशी टीका केली आणि प्रहार केलेला. ज्यामुळे ज्या ज्या माणसांमध्ये ह्या वाईट प्रथा होत्या, जे वाईट विचार होते, ते त्यांच्या प्रहाराने, त्यांच्या मार्गदर्शनाने ते नष्ट करण्याचं त्यांनी आयुष्यभर प्रयत्न केलं. आणि ते नेहमी म्हणायचे की कुणाबद्दलही वाईट आपण चिंतू नये, कुणाबद्दलही वाईट आपण बोलू नये. तर आपण आपल्यामधील जे अवगुण आहेत त्या अवगुणांना दूर करण्याच्या दृष्टिकोनातून आपण प्रयत्नशील असायला पाहिजे. आणि हे विचार ते नेहमी आपल्या सत्संगातून, भजनातून आणि कीर्तनातून समाजामध्ये मांडायचे. आणि त्यावरून मला असं आठवते की तुकडोजी महाराजसुद्धा ह्याच प्रकारचे विचार लोकांमध्ये पर्क्युलेट करण्याचा प्रयत्न करत होते. जसं की करू नको निंदा कोणाची, करू नको निंदा कोणाची, अवगुण पुले दिसती अंतरी, अवगुण पुले दिसती अंतरी, कर चिंता त्याची, करू नको निंदा कोणाची, करू नको निंदा कोणाची. या प्रकारे अगदी ते मानव जातीला प्रबोधन करायचे आणि त्यांना सांगायचे की इतरांच्या चुका शोधण्यापेक्षा स्वतःतील चुका शोधून, स्वतःतील ज्या वाईट गोष्टी आहेत, वाईट सवयी आहेत, त्या शोधून त्यांना त्यागण्याचा प्रयत्न करा आणि आपलं जीवन, जे अनमोल जीवन आपल्याला मिळालेलं आहे, मानव जीवन, ते उज्ज्वल करा. या प्रकारचं प्रबोधन ते आपल्या कार्यक्रमाच्या माध्यमातून करत असत. आणि हे जे सर्व
सत्संगाच्या माध्यमातून जे काही प्रबोधन करायचे, की जे मानवाच्या अंगातील जे दोष आहेत ते निवारण्यासाठी ते कधी प्रखर वाणीतून, तर कधी सौम्य, तर कधी आक्रमक झाल्याचे सुद्धा बऱ्याच मंडळींनी त्यांच्या शिष्यांना ते अनुभव आलेले. लोकांची आवड निवड लक्षात घेऊन आधुनिक सिनेमाच्या चालीवरती त्यांनी अनेक भजने रचली आहेत आणि त्या भजनाच्या माध्यमातून ते समाज प्रबोधन करण्याचा प्रयत्न करायचे. जसं की त्यांचं एक भजन होतं की ज्यामध्ये ते दारूबंदीवरती बोलायचे. ते नेहमी आपल्या कीर्तनाच्या माध्यमातून त्यावेळी खेड्यापाड्यामध्ये दारूच्या व्यसनामध्ये अनेक कुटुंब बर्बाद झालेली होती आणि अनेक लोक त्या दारूच्या व्यसनामध्ये अडकलेले होते आणि त्यांना बाहेर काढण्याच्या दृष्टिकोनातून ते नेहमी हे भजन सादर करायचे. दारूच्या पायी फजिती झाली, औदशाही घरात आली, आता तरी तुम्ही सोडा ना दारू, आता तरी तुम्ही सोडा ना दारू, तेव्हा होईल बरं बाबा, तेव्हा होईल बरं बाबा, नशाबंदी ही पूर्ण करा, होईल सुखाचा संसार, नशाबंदी ही पूर्ण करा, होईल सुखाचा संसार. जे जे दारूच्या आहारी गेले, तिने कुणाचे बर नाही केले, दारूपायी ही नासाडी झाली, दारूपायी ही नासाडी झाली, गेले लयाला हे शरीर, गेले लयाला हे शरीर. किंवा मनाच्या चंचल भावनेवरती बोलायचे. ते म्हणायचे की आपल्याला जो मन आहे हा मन वाईट गोष्टींकडे लवकर आकर्षित होतो आणि चांगल्या गोष्टींकडे तो आकर्षित होताना दिसत नाही. त्यासाठी भक्तिमार्ग हा एकमेव मार्ग आहे की ज्यामध्ये आपल्या चंचल मनाला स्थिर करता येते. आणि ते आपल्या भजनामधून म्हणायचे, मन हा मोठा लबाडखोर, चाडे करती वारंवार, जिकडे तिकडे घेतो भरारी, जिकडे तिकडे घेतो भरारी, हा स्थिर कधी नाही ग, हा स्थिर कधी नाही ग, हरिभजनात रंगेना हा गंध भक्तीचा नाही ग, हरिभजनात रंगेना हा गंध भक्तीचा नाही ग. या प्रकारचे ते अनेक कीर्तनाच्या माध्यमातून भजनसुद्धा सादर करत. त्यांचं आवाज सुद्धा खूप चांगला प्रकारचा होता आणि ते सांगत असताना मन हे चंचल आहे माणसाचे, त्याला स्थिर करायला पाहिजे आणि ते स्थिर करायचं असेल तर तुम्हाला सद्गुरूच्या चरणी तुम्हाला त्यांच्या मार्गदर्शनामध्ये आपल्या मानवतेचा किंवा त्या मानव जीवनाचा मुक्तीचा मार्ग शोधायला पाहिजे. या प्रकारचं ते मार्गदर्शन नेहमी करायचे. आणि ते म्हणायचे जसं दारू पिऊन काही कुटुंब जे आहे उद्ध्वस्त झालेले अवस्थेत असायचे आणि त्या लोकांना ते मार्गदर्शन करायचं की ते म्हणायचे, या सुंदर मानव देहाचा आर्यारे चुराडा केला, चुराडा केला, चुराडा केला, या सुंदर मानव देहाचा आर्यारे चुराडा केला, या सुंदर मानव देहाचा आर्यारे चुराडा केला. या प्रकारे ते नेहमी आपल्या कीर्तनाच्या माध्यमातून प्रबोधन करत असताना या प्रकारचे भजनसुद्धा मध्ये मध्ये सादर करायचे आणि उपस्थित जे काही भाविक लोक आहेत त्यांना मार्गदर्शन करायचे आणि व्यसनाधीन मार्गाला जे गेलेले जे लोक आहेत, जे व्यक्ती आहेत, त्यांना तिथून बाहेर काढण्याचा प्रयत्न करायचे. ते म्हणायचे की आपण सारे मानव म्हणून जन्माला आलो आहे, तेव्हा आपण सर्वांनी माणुसकीने वागलो पाहिजे. परंतु धनद्रव्य जवळ आले की माणूस माणुसकी विसरतो, इतरांना तो तुच्छ लेखतो
हे आजचे वास्तव आहे. धनवंत मानवाला लहरीदास महाराज जे आहेत त्यांनी आपल्या कीर्तनाच्या माध्यमातून स्वीकारलेलं नाही, धिक्कारलेलं आहे. आणि माणुसकीने वाग जरा, अभिमानाला तू त्याग जरा, या प्रकारचे ते भजन सादर करायचे त्यावेळेस. आणि त्या माणुसकीने वाग जरा या प्रकारचं इशारा त्या धनवंत माणसाला ते द्यायचे. एवढंच नव्हे तर झपाट्याने बदलत असलेल्या काळाचे व त्यानुसार बदलत जाणाऱ्या लोकांच्या मानसिकतेचे भान ठेवून महाराजांनी ह्या वेगवेगळ्या प्रकारच्या चालीमध्ये अनेक असे भजने लिहिली आणि अत्यंत साध्या, सरळ, सोप्या भाषेमध्ये त्यांनी या भजनांचं सादरीकरण कीर्तनाच्या माध्यमातून, भागवताच्या माध्यमातून आणि प्रबोधनाच्या माध्यमातून खेडोपाड्यातील जनतेला रुचेल, पचेल या दृष्टीने त्यांनी सादर केली. आजही खेड्यापाड्यातून आणि शहरातून सुद्धा भाविक, सात्विक लोक भजनाचे कार्यक्रम करतात. परंतु भजन हे केवळ गाण्यासाठी नसून भजनाचा अर्थ समजून घेणे, तसेच त्या भजनाचा अर्थ समजून घेऊन ते आपल्या जीवनामध्ये अंगीकारणे आणि स्वतःला ओळखणे, यालाच आपण म्हणतो भजन. असा लहरीदास महाराजांचा रोखठोक इशारा असायचा. आणि हे खरे आहे की केवळ रात्र भजन गायल्याने, देवाचा कंठशोक गजर केल्याने देव पावत नाही किंवा मानव जीवन मुक्तही होत नाही, तर त्या भजनातील सामाजिक, धार्मिक, आध्यात्मिक त्याचबरोबर सांस्कृतिक मूल्याचा शोध घेणे हा खरा माझ्या मते भजनाचा अर्थ आहे, असे ते नेहमी आपल्या प्रबोधनात सांगत. आदर्श मानवता जीवनात निर्माण करणे हा खरा भजनाचा अर्थ आहे. चंचल वृत्तीला भजनाच्या माध्यमातून नियंत्रित करण्याचे कार्य ते नेहमी आपल्या मार्गदर्शनातून करत. देवाने माणुसकी दिली तुझं, माणुसकीने वाग जरा, हे भजन सादर करताना ते नेहमी लोकांना, भाविकांना सांगायचे की मानवाचे मन हे फार चंचल आहे. मनाच्या चंचलतेचा अनुभव सर्वांच्या पदरी आहेच. हे मन ईश्वर भक्तीमध्ये रुजू होऊ इच्छित नाही. हे मन कसे आहे ह्याचे वर्णन महाराजांनी मन असे आहे ह्या भजनात केलेले आहे. मन हा मोठा लबाडखोर, चाडे करती वारंवार, या प्रकारचं वर्णन त्यांनी आपल्या मानवाला जो मिळालेलं मन आहे त्या मनाबद्दल केलेलं आहे. आणि एवढंच नव्हे तर त्या काळामध्ये जे समाजामध्ये रूढी परंपरा आणि अंधश्रद्धा पसरलेली होती, त्या अंधश्रद्धेच्या विळख्यातून संपूर्ण मानव जातीला बाहेर काढण्याच्या दृष्टिकोनातून सुद्धा त्यांनी प्रबोधन केलेलं आहे. आणि ते म्हणायचे की आज अंगात देव आल्याच्या अनेक वार्ता ऐकायला मिळत आहेत. अंगात देव आणणाऱ्या लोकांच्या नादी लागून मोठे शिक्षित लोकसुद्धा अशिक्षित लोकांप्रमाणे वागत आहेत. तर शिक्षित लोकसुद्धा त्यामध्ये फसत आहेत. परंतु स्वतःला सुशिक्षित म्हणवणाऱ्यांनी त्यामध्ये फसून न जाता अंगात देव आणणाऱ्या या ढोंगी आणि ढोंगी बुवांबद्दल ते नेहमी जागृत करायचे उपस्थित भाविकांना. आणि ते सांगायचे की ईश्वर भक्तीचा ध्यास जो असतो त्यामध्ये अंधश्रद्धेला कुठलाही प्रकारचा थारा नाही. शरीर हे अनेक वर्ष तपश्चर्या करूनसुद्धा त्याला देव दिसू शकला नाही, त्याच्या कधी अंगात येऊ शकला नाही. यावरून अंगात देव आणणारे किती मूर्ख आहेत, किती ढोंगी आहेत किंवा किती ढोंगी असले पाहिजे याचा सुज्ञानीच विचार ते आपल्या भाविकांना मांडायचे. ते आपल्या जीवनाबद्दल जो आपल्याला मिळालेलं अनमोल जीवन आहे, या जीवनाबद्दल, त्या जीवनाचं महत्त्व पटवून देताना ते नेहमी म्हणायचे की येताना घेऊनी
आलास का जाताना घेऊनी जाशील का, येताना घेऊनी आलास का, जाताना घेऊनी जाशील का, सांग तू भल्या मानसा विचारुनी मना, सांग तू भल्या मानसा विचारुनी मना. या प्रकारचं महाराज आपल्या कीर्तनाच्या माध्यमातून प्रबोधन करत असताना मानव जीवन आपल्याला मिळालेलं आहे त्याचं महत्त्व पटवून देत असत. एवढंच नव्हे तर ते म्हणायचे की कर काही तू पुण्याचे काम, कर काही तू पुण्याचे काम, त्यात घडेल तुला चारी धाम. आवडीने तू तीर्थाला जाशी, तरी कोंबडे बकरे खाशी, जोर जोराने म्हणशी तू राम, कसे घडती तुला चारी धाम. गोर गरिबांची दया चिंता नाही तुला, पर उपकारी जिजलास काही, लाच लुचपत खाशी हराम, कसे घडेल तुला राम, कसे घडेल तुला चारी धाम. या प्रकारचं त्यांचं काव्यलेखन हे अतिशय उच्च दर्जाचं काव्यलेखन होतं. आणि हे सर्व सांगत असताना त्यांचा एक अतिशय आवडीचा जो भजन होता की ते कार्यक्रमाची सुरुवात करत असताना जसं नदीमध्ये गाळ साचलं तर आपल्याला त्या नदीचं पात्र स्वच्छ करावं लागतो, त्याप्रमाणेच आपल्या मनामध्ये जे काही वाईट विचार आहेत, ज्या वाईट व्यसनांमध्ये आपण अडकलेलो आहे, तर आपलं मानव जीवन शुद्ध करत असताना, आपलं मन शुद्ध करत असताना ते वाईट विचार आपल्या मनातून काढून टाकलं पाहिजे. आणि हे सांगत असताना ते नेहमी गायचे, ते म्हणायचे, गंगे तव चरण शरण मैं आऊं, गंगे तव चरण शरण मैं आऊं, कहीं जन्मों का कूड़ा कचरा, कहीं जन्मों का कूड़ा कचरा, धोकर साफ कराऊं, गंगे तव चरण शरण मैं आऊं, गंगे तव चरण शरण मैं आऊं. तर या प्रकारे आपल्या मनामधील जे काही वाईट विचार आहे ते आपण स्वच्छ करायला पाहिजे, तरच आपलं जे आपल्याला मिळालेलं मानवी जीवन आहे ते आपण अतिशय चांगल्या प्रकारे जगू शकू आणि आपल्या जीवनामध्ये आनंद निर्माण करू शकू, समाधान आपल्याला प्राप्त करू शकू. बाबूरावजी नागापुरे महाराज हे आपल्या प्रबोधनातून समाजामधील जो असमानता आहे, मग ती उच्च नीचची असो, ती आर्थिक स्तरावरची असमानता असो, आणि श्रीमंत गरीब अशा प्रकारचा भेद त्या काळामध्ये करत असत. आणि ते भेद नष्ट करण्याच्या दृष्टिकोनातून सुद्धा त्यांनी भजन लिहिलेली होती. आणि ते आपल्या भजनातून सांगायचे की माणसा तू माणुसकीने वाग जरा, देवाने माणुसकी दिली तुझं माणुसकीने वाग जरा, श्रीमंतीच्या भरी येऊनी अभे तुबे कारे म्हणशी, श्रीमंतीच्या भरी येऊनी अभे तुबे कारे म्हणशी, श्रीमंती ही 2 दिवसाची, अभिमानाला तू त्याग जरा, अभिमानाला तू त्याग जरा, देवाने माणुसकी दिली तुझं माणुसकीने वाग जरा, प्रेमा भावनाशी बोल तू गरीब असो की अमीर असो, तो मी समान म्हणूनी बाबा हरिभजनाला लाग जरा. बस आपल्या भाविकांना सांगायचे की आपण
मानव म्हणून प्रगती साधत असताना मानवाच्या स्वभावामध्ये काही दोष असतात आणि ते दोष म्हणजे काम, क्रोध, मद, मत्सर हे कसे मानवाच्या प्रगतीमध्ये अडथळा निर्माण करतात याचं वर्णनसुद्धा करताना ते म्हणायचे, धावरे पावरे सागरी डगमगे नावरे, भवसागर हे दस्तूर भारी, त्यात अडविती षडरूप वैरी, काम क्रोध मद मत्सर सारे, अडविती ही नावरे, धावरे पावरे सागरी डगमगे नावरे, अहंकाराच्या लाटा उसळती, प्रवृत्ती भवरे गरगर फिरती, अहंकाराच्या लाटा उसळती, प्रवृत्ती भवरे गरगर फिरती, लहरावित जिकडे तिकडे वासनेची हावरे, धावरे पावरे सागरी डगमगे नावरे, सागरी डगमगे नावरे. प्रबोधन करत असताना लहरीदास महाराज उर्फ बाबूरावजी नागापुरे महाराज हे जे समाजामध्ये विचार मांडायचे ते विचार शास्त्राला, विज्ञानाला धरून असायचे आणि विज्ञानवादी विचार असायचे आणि ते समाजातील अंधश्रद्धा नष्ट करण्यासाठी ते म्हणायचे, देव अंगात येतच नाही रे, सारे ढोंगच आहे हा पाही रे, देव अंगात येतच नाही रे, सारे ढोंगच आहे हा पाही रे, पूर्वी साधू संत बहु झाले, देव त्यांच्या अंगी नाही आले, पहा शास्त्रात कुठेतरी ग्वाही रे, देव अंगात येतच नाही रे, सारे ढोंगच आहे हा पाही रे, देव अंगात येतच नाही रे, सारे ढोंगच आहे हा पाही रे, येतच नाही रे. या प्रकारचं विज्ञानवादी दृष्टिकोन ते आपल्या समाजातील अंधश्रद्धा बाळगणाऱ्या लोकांपुढे मांडायचे आणि समाजातील अंधश्रद्धा नष्ट करण्याचा प्रयत्न करायचे. मित्रांनो, या प्रकारे आपल्या वाणीतून, कीर्तनाच्या माध्यमातून, प्रबोधनाच्या माध्यमातून, भजनाच्या माध्यमातून अनेक कुटुंबात त्यांनी आनंद निर्माण केला आणि अनेक व्यक्तींचे जे जीवन आहे ते उज्ज्वल केलं आणि सुखमय केलं. आणि एवढे महान आपले बुरुड समाजात जन्मलेले बाबूरावजी नागापुरे महाराज उर्फ लहरीदास महाराज यांनी विदर्भातील अनेक भागातील अनेक व्यक्तींच्या कुटुंबाचा उद्धार केला, त्यांच्या जीवनामध्ये सुख शांती निर्माण करू शकलेत, त्यांना मार्गदर्शन केले. परंतु आपला बुरुड समाज त्यांना खऱ्या अर्थाने कधी ओळखू शकलेला नाही आणि आपल्या समाजात जन्म घेऊनसुद्धा संत बाबूरावजी नागापुरे महाराज यांच्याकडे बघण्याचा आपल्या समाजाचा दृष्टिकोन
हा काहीसा वेगळा आहे आणि तो कदाचित त्यांना ओळखण्यामध्ये चूक झाल्या असल्या कारणाने असावे. परंतु मला आजही आठवते, लहानपणापासून आम्ही त्यांच्या आरमोरी येथील मंदिरामध्ये विविध कार्यक्रमामध्ये सहभागी होत असताना त्यावेळेचे चिमूर क्षेत्रातील खासदार नामदेवरावजी दिवटे, त्याचबरोबर काँग्रेसचे मोठे नेते आरमोरी येथील वामनरावजी वनमाळी, आता हयात असलेल्या आरमोरीतील भाग्यवानजी खोब्रागडे, एवढंच नव्हे तर उच्च शिक्षित अधिकारीसुद्धा त्यांच्या कार्यक्रमाला उपस्थित राहायचे आणि त्यांच्या मार्गदर्शनाचा लाभ घ्यायचे. आणि त्या काळामध्ये आपल्या आरमोरी येथील सुद्धा काही समाज बांधव उपस्थित राहायचे आणि त्यांना आपल्या समाजाला एका दिशा देण्याच्या दृष्टिकोनातून त्यांच्या अंतर्मनामध्ये हे नेहमी वाटायचं की आपला जो समाज आहे, बुरुड समाज, हा बुरुड समाज वेषणाधीन मार्गाला गेलेला आहे. या बुरुड समाजामध्ये असलेली अंधश्रद्धा ह्या आपण नष्ट करायला हवी. आणि त्यामुळे ते नेहमी आपल्या शिष्यांना सांगायचे की बर्डीवरील जिथे जिथे आमचा समाज आहे त्या सर्वांना कार्यक्रमाचं आमंत्रण द्यायला जा, त्यांना बोलवा. आणि त्यावेळी बर्डीवरतील बरेच लोक त्यांच्या कार्यक्रमाला उपस्थित राहायचे. परंतु ज्या प्रमाणामध्ये बुरुड समाजाने त्यांच्या विचारांचा फायदा घ्यायला पाहिजे होता, त्यांच्या मार्गदर्शनाचा लाभ घ्यायला पाहिजे होता, ते आपण घेऊ शकलो नाही. ती आपली संकुचित विचारसरणीमुळे आपल्या समाजातील जन्माला आलेल्या या महान अशा वंदनीय बाबूरावजी नागापुरे महाराज उर्फ लहरीदास महाराज यांच्या विचारांना खऱ्या अर्थाने आपला बुरुड समाज मुकलेला आहे. परंतु त्यांचे विचार हे आपल्या बुरुड समाजासाठी, या बुरुड समाजाच्या भवितव्यासाठी नक्कीच प्रेरणादायी आहेत आणि लाभदायक आहेत. जर विदर्भातील इतर जिल्ह्यांमधील, इतर समाजामधील अनेक लोकांनी त्यांच्या मार्गदर्शनामध्ये आपलं जीवन सुखर केलं असेल, आपल्या जीवनामध्ये सुख शांती प्रस्थापित केलेली असेल, व्यसनांना बाहेर काढून, अंधश्रद्धा त्यागून आपले जीवन हे सुखमय, समृद्धमय केलेलं असेल, तर आपला बुरुड समाजसुद्धा त्यांच्या विचारांना अंगीकारून नक्कीच आपला बुरुड समाजसुद्धा प्रगती साधू शकेल. आणि खऱ्या अर्थाने बुरुड समाज त्यावेळीच त्यांना जर ओळखलं असतं तर त्यांनी सांगितलेल्या मार्गदर्शनाचा लाभ घेतलेला असता, तर आज आपल्या बुरुड समाजाची स्थिती हे नक्कीच आहे त्यापेक्षा कितीतरी पटीने चांगली असती, असं मला आजही आत्मविश्वास वाटतो. ग्रंथाची व्याख्या करत असताना आपल्याला हे समजून घेणं आवश्यक आहे की संत हे वैराग्यमूर्ती असतात. संत हे प्रत्येकाकडे जाऊन त्यांना मार्गदर्शन करत नसतात, तर संत हे कीर्तन, भजन, सत्संग या कार्यक्रमाच्या माध्यमातून उपस्थित असलेल्या सर्व भाविकांना एकत्रितरित्या ते मार्गदर्शन करत असतात. ते मग आपल्या जातीचे असो की इतर जातीचे असो, कुठल्याही धर्माचे असो, कुठल्याही पंथाचे असो, ज्यावेळी ते उभे असतात कार्यक्रम करायला, कीर्तन करायला, भजन गायला, त्यावेळी उपस्थितांच्या जीवनाचा उद्धार व्हावा, उपस्थितांमधील जे विचार आहेत त्याचं शुद्धीकरण व्हावं, या दृष्टीने ते मार्गदर्शन करत असतात. आणि संतांचे विचार हे सर्व समाज, पंथाला, धर्माला
अनुकरणीय असतात आणि त्यामुळे संत बाबूरावजी नागापुरे महाराज यांचे विचार इतर समाजाने जसे अंगीकारून आपलं जीवन सुकर केलं, तसं खऱ्या अर्थाने आपल्यालासुद्धा त्यांचे विचार अंगीकारण्याची गरज आहे. भक्ती मार्ग म्हणजे केवळ अंधश्रद्धा असं समजू नये. श्रद्धा आणि अंधश्रद्धा यातील फरक आपल्या सारख्यांना करता आलं पाहिजे आणि हे फरक आपल्या केवळ उच्च शिक्षणामुळे आपण करू शकतो योग्यरित्या. मित्रांनो, श्रद्धा आपण कोणाला म्हणावी? श्रद्धा म्हणजे एखादी देवदेवता, साधू, संत किंवा व्यक्ती यांची डोळसपणे केलेली भक्ती म्हणजे श्रद्धा होय. श्रद्धा म्हणजे अतूट विश्वास, समर्पण. मग हा तुमचा अतूट विश्वास स्वतःवर असो, जन्मदात्यावर असो किंवा देवदेवता अथवा साधू संतावर असो. श्रद्धा ही भक्ताला आध्यात्मिक व नैतिक उंचीवर नेऊन ठेवते आणि कर्मवादी, आशावादी बनवते. त्यामुळे त्याला जीवनाची योग्य दिशा मिळते. आणि दुसरीकडे अंधश्रद्धा जर आपण म्हणत असू तर अंधश्रद्धा एखादी व्यक्ती भोंदू, साधू, संत, कर्मठ, परंपरा, रीतिरिवाज यांची अंधदृष्टीने केलेली भक्ती किंवा जोपासना म्हणजे अंधश्रद्धा होय. मित्रांनो, अंधश्रद्धा म्हणजे गाजरपारखी वृत्तीने ठेवलेला विश्वास. अंधश्रद्धा ही मनुष्याला कर्म व कर्तव्यापासून दूर नेत असते व ती अशा भक्ताला दैववादी बनवते की त्यामुळे त्याचे नैतिक व भावनिक अधपतन होतं व तो वाममार्गाला, वाईट मार्गाला जातो आणि तो त्याच्या जीवनामध्ये कधी प्रगती करू शकत नाही. त्यामुळे हे जरी माझं वैयक्तिक मत असेल तरी आपल्या सर्वांना ठरवायचं आहे की आपण आपलं जीवन पुढे नेत असताना आपण काय अंगीकारायला हवं आणि काय अंगीकारू नये. आज बाबूरावजी नागापुरे महाराज यांच्या पुण्यतिथीच्या निमित्ताने त्यांचे जे विचार होते, त्यांचं जे जीवन कार्य होतं ते आपल्या बुरट समाजाला कळावं या केवळ एवढ्याच हेतूने हे मी व्हिडिओ बनवलेला आहे. धन्यवाद.